चंद्रपूर महापालिकेत ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यात जोरदार जुंपले। ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात आले असा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय। यावर संजय राऊत यांनीही पलटवार केलाय। पाहूया। चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या मदतीने भाजपने सत्ता ताब्यात घेत स्वतःचा महापौर बसवला। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मनसेच्या संदीप देशपांडेंमध्ये चांगली जुंपली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। त्यावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली होती। आता चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे मनसेने जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे। ज्यावेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भात सन्माननीय राजसाहेबांनी स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले, त्याप्रमाणे आमचे तिथले स्थानिक नेते जे आहेत राजू पाटील, तिथली जी राजकीय परिस्थिती आहे त्या अनुसाराने निर्णय घेतला। त्याच्यामध्ये एवढं आग पाखड करण्यासाठी एवढं आकांतांडव करण्याची गरज नव्हती। मला असं वाटतं आज तीच परिस्थिती चंद्रपूरच्या बाबतीत त्यांच्यावर घडली आहे। तोही स्थानिक राजकारणाचाच भाग आहे आम्ही मानतो, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट दाखवता तेव्हा 4 बोट तुमच्याकडे असतात, हे संजय राऊत साहेब विसरलेत का? म्हणून मी काल असं म्हटलं की तुम करे सो रासलीला आणि हम करे सो कॅरेक्टर डीला। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना 1 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। संजय राऊतांना अंधारात ठेवलं का संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली हे पण बघावं लागेल। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या। त्या आरोपावर 100% ठाम आहे। ज्या आरोपावर संजय राऊत ठाम आहेत की 50 कोटी रुपये आमदारांना दिले, आता त्याचे काय पुरावे आहेत का संजय राऊतांकडे? पण ते ठाम आहेत ना, त्यांची माहिती असेल म्हणून ते ठाम आहेत। तशीच माझी पण ही माहिती आहे म्हणून मी ठाम आहे। त्याच्यासाठी मला जाऊन नोटा मोजायची गरज नाही ना। त्यावेळेला संजय राऊतांनी काय नोटा मोजलेल्या का? शिंदेनं जे काय आमदारांना पैसे दिले त्यावेळेला सगळ्यांना नियम सारखे, जे नियम तुम्ही आम्हाला लावता ते नियम स्वतःला लावा। चंद्रपुरातल्या सत्ता नाट्यानंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। त्यानंतर संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली। सन्मान्य राज ठाकरे आणि मी नेहमी एकमेकांना भेटत असतो, विचारांचं आदान प्रदान युतीमध्ये आघाडीमध्ये करावं लागतं। चंद्रपूरला जे घडलंय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही। ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत। चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही। मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच। ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल। मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, हे डील व्हायची आधी हे संजय राऊतांना ह्याची स्पष्ट कल्पना होती। तो निर्णय फिरवणं किंवा तो निर्णय थांबवणं हे त्यांच्या हातात नव्हतं, कारण तिथे शेवट एक सुपर उद्धव ठाकरे होते। त्यांनी सुपर प्रवक्त्यांना कोट अनकोट शब्द मी वापरणार नाही पण फाट्यावर मारलं। आता वरुण सरदेसाईंचं जर ते असेल सुपर उद्धव ठाकरे नाव, तर ते नाव घ्यायला संजय राऊत घाबरतात कोणाला? वरुण सरदेसाईंना घाबरतात का? एवढं स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले संजय राऊत वरुण सरदेसाईंचं नाव घ्यायला का घाबरतायत? हाच माझा प्रश्न आहे। मुंबई महापालिका निवडणुकीतही ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला सहकार्य केलं नाही असा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। आमची त्यांची युती होती, ते म्हणतात मग युती होती तर तुम्ही तिकडे का गेले?
जर तुमची आमची युती होती की नाही, मग तुम्ही आमच्याच विरोधात उबाटानी स्वतःचे एबी फॉर्म देऊन नगरसेवकाचे उमेदवार का उभे केले? या प्रश्नाचं पण उत्तर एकदा संजय राऊतांनी दिलं पाहिजे ना, की जर तुमची आमची युती होती, पनवेलमध्ये तुमची आमची युती होती, तरी तुम्ही आम्हाला ज्या जागा दिलेल्या त्याच्या समोर तुम्ही उमेदवार उभे केले. आणि असं काय फक्त इथे एका ठिकाणी, अनेक ठिकाणी घडलंय. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होती. त्यावेळेस दोन्ही ठाकरेंचे सूर जुळतील असं वाटत होतं. पण आता निवडणुकीनंतर ठाकरेंच्या दोन शिलेदारांमध्येच वाद सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.